बाप्पा सुद्धा डेप आहे, ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये आलेले आहे ते दोघं जण. तर माझे आई वडील सुद्धा डेप आहेत. जवळपास 1960ला वगैरे त्यावेळेस एज्युकेशन डेपसाठी एज्युकेशन नव्हतं, फार कमी होतं, खूप कमी शाळा होत्या. मी सुद्धा डेप आहे. त्यानंतर माझा छोटा भाऊ सुद्धा कर्णबधिर आहे. त्यामुळे ते खूप चिंतित होते की पुढे आमच्या मुलांचं भविष्य काय होणार, म्हणजे कशा प्रकारे जॉब कसा भेटणार. त्यानंतर मी असं विचार केला की माझी फॅमिली मला सपोर्ट करते, त्याबद्दल काही अडचण नाही. त्यानंतर माझी वाईफसुद्धा इथे आहे, ती सुद्धा आलेली आहे आणि ती स्वतः कर्णबधिर आहे. तर या सगळ्यांचा मला खूप सपोर्ट झालेला आहे. आणि माझं हे जे यश आहे तर त्यामध्ये मी असं विचार करतो की हे सगळे भारतामधले जे कर्णबधिर आहेत तर त्यांना आपण ॲक्सेसिबिलिटी देत नाही. जसं की एक्झाम्पल की आजच्या या कार्यक्रमामध्ये इंटरप्रिटर आहे, पण आजच्या प्रोग्राममध्ये तर इंटरप्रिटर नसतं तर आम्हाला कसं समजलं असतं. त्यामुळे इंटरप्रिटर नाही, त्यामुळे आम्ही फक्त असं बसून आम्हाला काहीच कळालं नसतं जर आजच्या कार्यक्रमामध्ये इंटरप्रिटर नसतात. त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जे कोणी कर्णबधिर विद्यार्थी आहेत त्यांना जर पुढे न्यायचं असेल तर ॲक्सेसिबिलिटी देणं गरजेचं आहे, इंटरप्रिटर देणं गरजेचं आहे. त्यामुळे ते एज्युकेशन स्वतःहून घेऊ शकतात, फक्त ॲक्सेसिबिलिटी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर डेफ कम्युनिटीला पुढे न्यायचं असेल तर ॲक्सेसिबिलिटी दिली पाहिजे. तर आजचा जो अवॉर्डचा हा माझा काही उद्दिष्ट नव्हता. तर माझी जे मम्मी पापा आहेत, त्यानंतर डॉक्टर डॉक्टर प्रतिभा साठे, तर त्या लेक्चरमध्ये देत होतं, म्हणजे लेक्चर तर मागे मला वाटतं शाळेमध्ये रिटायर झाल्या त्या, तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांच्यासाठी मी खूप ऋणी आहे. आणि माझी निवड केल्याबद्दल मी खूप धन्यवाद. आणि त्यांना माफ करा, त्या आजच्या कार्यक्रमाला येऊ शकला नाही, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. माझे पूर्ण कुटुंब इथं आलेलं आहे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मला आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मी खूप इन्स्पायर झालेलो आहे आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम असाच पुढे होत राहो. इन्क्लुजन जे आहे, जसं की मी पर्सन आहे, मी फक्त उभा राहून कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी जर असली तर कुठल्याही कार्यक्रमामध्ये कर्णबधिर मुलं जी आहेत ते मागे पडणार नाही, ते एकमेकांशी लिंक होतील. म्हणून मला असं वाटतं की शॉर्टली मी एवढंच सांगेल की कम्युनिकेशन महत्त्वाचं. आणि आजचा कार्यक्रमासाठी निवड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला कळतच नव्हतं की हे बोलतात तसं ते हातवारे करतात की ते हातवारे करतात तसं हे बोलतात. म्हणजे माझ्या गच्चीतलं पाणी जे टाकीतलं ते यायला सुद्धा नळामध्ये वेळ लागतो, पण ह्यांचं कनेक्शन इतकं काही लाजवाब होतं की एकदा जोरदार टाळ्यांसाठी झाल्यापेक्षा बाद आहे. त्यांना चष्मा नाही आहे, त्यांचा वर चष्मा आहे, दूरदृष्टी आहे त्यांना, असं मला म्हणावंसं वाटतं. आणि दादा खरं सांगू का, तुम्ही नुसते उभे राहून जरी हातवारे केले असेल तरी आम्हाला कळलंच तुम्हाला काय म्हणायचं आहे. कारण खरं सांगू, सायलेन्स इज द लँग्वेज ऑफ गॉड, रेस्ट ऑल आर पुअर ट्रान्सलेशन्स असं म्हटलेलं आहे. तर तुमचं काम आणि तुमचा उजळलेला चेहरा कितीतरी लोकांना चैतन्य आणि ऊर्जा देऊन जातो आहे. मला असं वाटतं हीच ती वेळ, हाच तो क्षण. आपण जोरदार टाळ्यांनी आमच्या या कार्यक्रमाला आणि व्रतस्थ अशा या विचाराला गेली अनेक वर्ष पाठबळ देणारे ॲडव्होकेट भारती सचिन शिंदे यांना इथे बोलूया. आणि तत्पूर्वी पुरस्कारार्थी जे आहेत सुनील सहस्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी समोर विराजमान होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.